नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. खासदार सुनील तटकरे यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर अवघ्या 24 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली. याच दरम्यान सुप्रिया सुळे आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही अमित शहांची भेट घेतली. त्यामुळे अधिकच तर्कवितर्क लावले जातात. सुनील तटकरे यांनी मोदी आणि शहा यांची भेट घेतल्यानं वरकरणी या भेटी मतदारसंघातील विकास कामं यासाठी असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी त्यामागे केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान मिळवणं किंवा विलिनीकरणाचा काही अजेंडा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीत गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विलिनीकरणाची चर्चा मागे पडली होती. परंतु आता दिल्लीचं वातावरण निवळलं असल्यानं पुन्हा एकदा विलिनीकरण आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. काही आठवड्यांआधीच मुंबईत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांची संयुक्तपणे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हाच विलिनीकरणाच्या चर्चेचा जोर आला होता. परंतु त्यानंतर हा विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्लीत पाठवण्याआधी किंवा दिल्लीतून मंजुरी मिळवून घेण्याआधीच दिल्लीत मोठं आंदोलन उभं राहिल्यानं यात विलिनीकरणाचा निर्णय लांबणीवर पडला. परंतु आता पुन्हा एकदा दिल्लीतील दोन्ही राष्ट्रवादीच्या भेटीगाठींना वेग आल्यानं विलिनीकरणावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे अवघ्या 6 दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे हेही अमित शहांचं निवासस्थान गाठतात. सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती यांच्या 10 ऑगस्टच्या विवाहाचं रिसेप्शन निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती असा खुलासा सोनवणे यांनी केलाय. परंतु ऐन विलिनीकरणाच्या चर्चेच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा करणं केवळ कौटुंबिक कारणापुरतं मर्यादित नसावं असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज. जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कटुता काहीशी कमी झाल्याचं बोललं जात होतं. दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत अशी अजित पवारांची अंतिम इच्छा होती असा दावा दस्तूरखुद्द शरद पवारांनीच केला होता. तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या किंवा मग शरद पवार गटाने थेट एनडीए सहभागी होण्याच्या चर्चा वारंवार डोकं वर काढत असतात. सध्याच्या घडीला दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये एकत्र येण्याची अंतर्गत सुप्त इच्छा असली तरी नेतृत्वाच्या पातळीवर मोठे मतभेद जाणवतात. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलिनीकरणाच्या किंवा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या प्रस्तावावर पूर्णपणे विरोधात असल्याचं म्हटलं जातं. शरद पवारांच्या एंट्रीमुळे पक्षावरील त्यांचं नियंत्रण कमी होण्याची भीती त्यांना आहे. दुसरीकडे शरद पवार गट मात्र विलिनीकरणावर किंवा एनडीए मध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून सहभागी होण्यावर ठाम असल्याची चर्चा. परंतु भाजपनं शरद पवारांना सत्तेत येण्यासाठी विलिनीकरण हाच पर्याय असल्याचं सांगितलंय अशी चर्चा. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे काही प्रमाणात शरद पवार गटाच्या बाजूने झुकल्याचं किंवा त्यांना विलिनीकरणात सामावून घेण्याबाबत सकारात्मक असल्याचं जाणवतंय. सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंना पक्षात सध्या जे स्थान दिलंय त्यावर ते खुश नाहीत. पक्षात सुनेत्रा आणि पार्थ पवार यांचीच मनमानी सुरू असल्याचं काही नेते खासगीत सांगतात. त्याचाच भाग म्हणून सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून पटेल आणि तटकरेंची पंख छाटायला सुरुवात केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरते. त्या शरद पवारांनी पटेल आणि तटकरेंशी जुळवून घेऊन त्यांना हाताशी धरून पुन्हा विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भर दिल्याचं म्हटलं जातंय. परंतु सुनेत्रा पवार यावरील आपला वेटो वापरत असल्यानं त्यांना बायपास करून विलिनीकरणाचं काही होऊ शकतंय का याची सध्या दोन्ही बाजूने चाचपणी सुरू असल्याचं बोललं जातंय. थोडक्यात सुनेत्रा पवार यांना विलिनीकरणासाठी राजी करून हे सर्व सुरळीत झालं तर ठीक, अन्यथा त्यांना बायपास करून विलिनीकरण होऊ शकतं हेच या भेटीतून दिसतंय. दिल्लीत सुरू असलेल्या या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी शरद पवारांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना विलिनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, या चर्चा पूर्णपणे अर्थहीन आहे असं सांगत त्यांनी दोन्ही पक्ष स्वतंत्रच राहतील हे अधोरेखित केलंय. परंतु शरद पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास बघता ते जे बोलतात ते कधीच करत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे पवार आज विलिनीकरणाच्या बाबत काहीही बोलत नसले तरी उद्या ते काय करतील याचा कुणालाच अंदाज बांधता येणार नाही. आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आक्रमक पवित्रा घेतला.
महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडी शरद पवारांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी या चर्चा फेटाळणं गरजेचं होतं. जर पवारांनी एनडीए सोबत जाण्याचे थोडे जरी संकेत दिले तरी सुद्धा महाराष्ट्रातील भाजप विरोधी मतदार त्यांच्यापासून दुरावू शकतो, ही रणनीती ओळखूनच पवार कुटुंबियांनी या चर्चा फेटाळून लावले असल्याचं म्हटलं जातं. या घडामोडींवरून महाराष्ट्राच्या राजकारणात 2029च्या निवडणुकांपूर्वी कोणतीही मोठी उलथापालथ होऊ शकते याचे संकेत या भेटींमधून मिळतात. अनेक दरवाजे उघडे ठेवण्याची पवारांची शैली आताही दिसून आली. शरद पवार हे नेहमीच सर्वपक्षीय संबंध जिवंत ठेवण्यासाठी ओळखले जातात. दिल्लीत मोदी शहांशी संवाद ठेवून ते महाराष्ट्रात महायुतीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु थेट ॲट द सेम टाइम निवडणुकांच्या तोंडावर पक्ष बदलण्याच्या किंवा विलिनीकरणांच्या अफवांमुळे ग्रासरूटवरील कार्यकर्ता संभ्रमात पडू नये म्हणून शरद पवार आणि रोहित पवारांनी तातडीने या शक्यतांनाच नकार दिला. थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतील या भेटी केवळ सदिच्छा भेटी किंवा लग्नाचं निमंत्रण एवढ्यापुरत्या मर्यादित नक्कीच नाहीत. पडद्यामागे काहीतरी मोठं राजकीय घडतंय, ज्याचा अचूक अंदाज सध्या तरी कोणाला बांधता येईना. दोन्ही पवारांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव आज फेटाळला असला तरी राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो, हा नियम अलिखित आहे. आगामी काळात महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळेल आणि ते पवारांच्याच माध्यमातून दिसेल हे दिसून येतंय. कारण पवारांच्या महिनाभराच्या हालचाली आणि त्याहीपेक्षा लांबची फिल्डिंग.